गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म तुमच्या कारला वाचवते UV रेज, ऍसिड रेन आणि पक्ष्यांच्या घाणीने होणाऱ्या नुकसानातून. ठेवते तुमच्या गाडीला चकचकीत नवीन वर्षोनवर्ष. कॉल करा 9689 9689 96. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. आज मी तुमच्याशी शिवरायांचे दुर्गविज्ञान या विषयावर गप्पा मारायला आलोय, कारण मला काही दिनात्रवांसारखं भाषण देता येतं. महाराष्ट्रामध्ये जेवढे आणि जसे किल्ले आहेत तेवढे जगामध्ये कुठेही नाहीत. सगळे धाडसी विधान आधी करून ठेवतो, नंतर त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलेन. याचं कारण असं की ज्याला आपण मध्ययुग म्हणतो, मेडिवल टाइम्स असं म्हणतो, त्या काळामध्ये जगभर सगळीकडे तिथल्या तिथल्या राजसत्तांनी किल्ले बांधलेले आहेत. आता ते आपल्यासारखे किल्ले नाही आहेत, हा भाग दिनादरावांनी सांगितलं मला. असे किल्ले आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळतात, आफ्रिका खंडात बघायला मिळतात. अमेरिका याचा अर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट, अमेरिका हे खंड, आशियामध्ये आहे, युरोपमध्ये आहे. पण महाराष्ट्र हा एकच भूभाग असा आहे की ज्या ठिकाणी इतर देशीय सत्तांनी किल्ले बांधायला सुरुवात केली की साधारणपणे सातवाहन काळामध्ये. आणि सातवाहन याचा अर्थ इसवी पूर्व 220 ते इसवी सनानंतर 223 अशी जवळजवळ 450 वर्ष सातवाहनांचं राज्य या पश्चिम हिंदुस्थानावर होतं. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधणीला सुरुवात झाली. सातवाहन आहेत, राष्ट्रकूट आहेत, चालुक्य आहेत, वाकाटक आहेत, कदंब आहेत, यादव आहेत, शिवाजी महाराज आहेत, पेशव्यांच्या काळात आहे. पेशव्यांच्या काळानंतरच देखील काही किल्ले बांधले गेलेले आहेत. 1780च्या सुमाराला महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला बांधला गेला. आपण पुण्याहून सासवडला जायला लागलो की दिवे घाट ओलांडला की डाव्या बाजूला सोनोरी नावाचं गाव आहे, थोडा आत आहे. भिवराव पानशांचं ते गाव. भिवराव पानसे मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख. तर त्यांनी हा किल्ला बांधला. हा महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला. म्हणजे इसवी सन पूर्व काळापासून ते अगदी 18व्या शतकापर्यंत, 15व्या शतकाच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले गेले. जगामध्ये सगळीकडे असेच किल्ले बांधले गेलेले आहेत. मग महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे? तर महाराष्ट्रामध्ये परदेशातल्या, परखंडातल्या मंडळींनी येऊन किल्ले बांधले. अगदी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आफ्रिकन लोकांनी येऊन महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले. ज्याला आपण जंजिरा बोलतो, कशी फार सुंदर आपण त्याचा प्रकाश चित्र बघितलं तर तो जंजिरा म्हणजे ब्रूटचा जंजिरा, जजिरे पेरू हा किल्ला, किंवा खांदेरी उंदेरीतला उंदेरी हा किल्ला, हे आफ्रिकेतल्या ॲबिसिनिया ज्याला आपण म्हणतो, ॲबिसिनिया, सोमालिया, इरिट्रिया असे, इथिओपिया असे जो भाग आहे, त्या आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या लोकांनी येऊन तिथे किल्ले बांधले. महाराष्ट्रामध्ये अनेक परकीय सत्ता होत्या. त्याच्यामध्ये दिल्लीची मोगलाई होती, बहमनी होते. बहमनींच्या 5 तुकडे झाल्यानंतर बरीदशाही होती, इमादशाही होती, इस्ताबशाही होती, आदिलशाही होती. या लोकांनी देखील महाराष्ट्रामध्ये येऊन किल्ले बांधले. त्यांच्या पदरीचे अनेक सरदार होते. ही मंडळी सगळी काही हिंदुस्थानातली नव्हती. मध्य आशिया ज्याला आपण म्हणतो, उझबेकिस्तान, तारकरिस्तान, किर्गिस्तान या भागातली काही मंडळी त्यांच्या बदरी नोकरीला आली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले. औरंगजेबाचा जो दूध भाऊ होता, त्याचं नाव बहादूर खान कोकलताश, त्यांनी पुण्याजवळचं जे दौंड आहे, ते दौंडच्या पलीकडे ते पेडगावचे शहाणे हा सिनेमा झाला, ते पेडगाव, संभाजीराजाचे डोळे जिथे काढले गेले ते, तो बहादूरगड,
हा या बहादूर खान कोकलदासनी बांधलेला आहे. आपलं स्मारक जिवंतपणे करण्याची पद्धत तेव्हापासूनची आहे. स्वतःच नाव त्या किल्ल्याला त्यांनी दिलं. युरोपमधल्या काही सत्तांनी येऊन महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले. मुंबईचा जो फोर्ट आहे, जसे आजही काही त्याचा थोडासा भाग अवशिष्ट आपल्याला बघायला मिळतो, तो ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला आहे. पोर्तुगीजांनी महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले. आता गेल्याच आठवड्यामध्ये मी दमण ते घोडबंदर असे 14-15 किल्ले पाहायला आलो होतो. तर हे यातले बहुतेक किल्ले हे पोर्तुगीजांनी बांधलेले आहेत. आज जरी गोवा महाराष्ट्राचा भाग नसला तरी गोव्यामधले असंख्य किल्ले हे पोर्तुगीजांनी बांधलेले. आग्वादचा किल्ला आहे, रेश पागुश आहे, गाशपर्दियास आहे, अनेक किल्ले. पण तिथे एक शिवाजी महाराजांनी बांधलेला एक किल्ला आहे बरं का, कोलगड, कापदराम त्याला म्हणतात. तर असे युरोपातल्या लोकांनी येऊन इथे किल्ले भेट. त्याच्यानंतर महाराष्ट्रात किल्ला बांधला. वेंगुर्ल्याची जी ज्याला टचांची बकार म्हणतात, तो प्रत्यक्षात भुईकोट किल्ला आहे. त्याला आत्ता निनादरावांनी जे सगळे दाखवले, तट आहेत, बुरुज आहे, चंग्या आहे, फांजी आहे, जर्या आहे, हे सगळे भाग आपल्याला त्या डचांच्या बखारीमध्ये म्हणजे डचांच्या भुईकोट किल्ल्यामध्ये बघायला येतात. त्यामुळे प्रत्येक खंडामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये स्थानिक लोकांनी किल्ले बांधणं ही त्यावेळची भूराजनीतिक गरज होती. कदाचित अवघड जाईल म्हणून सोप्या मराठीत सांगायचं असेल तर इट वॉज अ जिओ पॉलिटिकल नीड ऑफ दॅट टाइम्स. ही राजनीतिक गरज होती. तर त्यामुळे सगळीकडे किल्ले बांधले गेले. पण इतर देशीयांपेक्षा वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी येऊन महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले असं जगामध्ये कुठेही झालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हाच एक किल्ल्यांचं जिवंत संग्रहालय आहे असं मी नेहमी म्हणतो. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा किल्ला बांधायचा पाहायचा असला तरी महाराष्ट्रात या तशा तऱ्हेचा किल्ला तुम्हाला बघायला पाहिजे. हे कोणी किल्ले बांधले त्याप्रमाणे मी त्याच्याबद्दल थोडंसं बोललो. त्याचबरोबर कुठच्या काळामध्ये किल्ले बांधले याच्याबद्दल मी थोडासा उल्लेख केला. पण किल्ल्यात एक किल्ला म्हटलं तर आपल्या साधारणतः डोळ्यापुढे डोंगरी किल्ला, गिरिदुर्ग असंच येतं. मगाशी निनादरावांनी त्याचा थोडासा उल्लेख केला की कोणकोणच्या ग्रंथांमध्ये या किल्ल्यांच्या बांधणीबद्दल किंवा किल्ल्यांच्या वर्गीकरणाबद्दलचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, मैमत आहे, अनेक अनेक बुधभूषण आहे, अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या बांधणीबद्दलचे उल्लेख करतात. या सगळ्यामध्ये मला किल्ल्यांचं वर्गीकरण म्हणजे किल्ल्यांचे प्रकार कोणकोणते आहेत याच्याबद्दलचा एक श्लोक यादवांच्या काळामध्ये, देवगिरीचे जे यादव होते त्यांच्या पदरी एक विद्वान होता. त्यांनी लाला लक्ष्मीधर असं त्याचं नाव, त्यांनी एका श्लोकामध्ये किल्ल्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीधर असं म्हणतो, दैवज्ञ विलास या ग्रंथामध्ये त्याने हे वर्णन केलेलं आहे. प्रथमम गिरिदुर्गंच म्हणजे इन ऑर्डर ऑफ ज्याला आपण पेस्ट म्हणजे चांगला कुठला, त्याच्यानंतर चांगला कुठला, त्याच्यानंतरचा कनिष्ठ प्रतचा कुठला, त्याच्यापेक्षा कनिष्ठ प्रत कुठची, असं त्याचं वर्गीकरण केलं आहे. प्रथमम गिरिदुर्गंच म्हणजे डोंगरी किल्ले हे पहिल्या दर्जाचे किल्ले आहेत. वनदुर्गम द्वितीयकम, मग अशी वासोटा, जंगली जयगड असे काही किल्ले आहेत की जे आजही वनदुर्ग आहे. तर ते वनदुर्ग हे दुसऱ्या प्रतीचे किल्ले. तृतीयम गमरम दुर्गम म्हणजे गुहा हाच किंवा गुहेचा उपयोगच किल्ल्यासारखा केलेला. आज महाराष्ट्रामध्ये तसा आपल्याला बी किल्ला आज तरी बघायला मिळत नाही. जलदुर्गम चतुर्थकम म्हणजे पाणकोट हे चौथ्या दर्जाचे किल्ले. त्याच्यामध्ये मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे काही किल्ले किनाऱ्यावर असतात, कोस्टल फोर्ट्स असतात, काही बेटांवर असतात, म्हणजे सुवर्णदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, किंवा केळवे माहीमचा जो पाणकोट आहे तो तसा आहे, अर्थात तोही मिश्रदुर्ग म्हणता येईल. तर असे काही किल्ले हे समुद्रातल्या बेटांवर बांधलेले किल्ले आहेत. काही किल्ले आता अर्नाळ्याच्या किल्ल्याचे मगाशी आपण फार उद्दम पारदर्शी बघितली, त्याच्यामध्ये ते बेट आहे, त्या बेटावरचा भुईकोट म्हणजे अर्नाळा किल्ला आहे. यांनाही आपण जलदुर्ग असंच पाहतो. पंचमम कर्दमम दुर्गम म्हणजे चिखल किंवा दलदल
हे त्याच्या संरक्षणाचं साधन आहे, असा तो कर्दमदुर्ग. आज महाराष्ट्रामध्ये तशा तऱ्हेचा किल्ला नाही, पण पूर्वी होता. वसईचा जो किल्ला आहे, त्या वसईच्या किल्ल्याच्या चारी बाजूनी दलदल होती, खाजण होतं. त्यामुळे ज्या वेळेला चिमाजी अप्पांची मोहीम, त्याच्यावर येणं केळकरांचं वसईची मोहीम फार सुरेख पुस्तक आहे, 200-250 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपण कितीही सुरुंगासाठी भुयार खणली आणि त्यात दारू ठासायची आणि ते उडवून द्यायचं, म्हणजे दिल्ल्याचा तट म्हणा काहीतरी फुटेल आणि मग त्यातनं आपल्याला आत घुसता येईल अशी ती कल्पना होती. पण ही दारू सरगटून जायची, ते कारण ती दलदल खाली होती, त्या ओलसर हवेमुळे ती दारू काही उडायची नाही. तर असा हा कर्दमदुर्ग, पंचम कर्दमम दुर्ग, षष्ठम स्यान मिश्रकम तथा मिश्रदुर्ग. देवगिरीचा किल्ला, केळव्याचा तो बाणपोट आहे तो, कुलगाचा किल्ला, म्हणजे अलिबागचा किल्ला, हे सगळे मिश्रदुर्ग आहे. मग त्याला समजा आपण देवगिरीच्या किल्ल्याचं उदाहरण घेतलं तर त्याला भुईकोट म्हणायचं का डोंगरी किल्ला म्हणायचं? खालचा भाग आहे तो भुईकोट आहे आणि मधला जो बाले किल्ल्यासारखा जो भाग आहे तो सगळा डोंगरी किल्ला आहे. त्यामुळे त्याला एका कुठल्या तरी वर्गीकरणामध्ये बसवता येत नाही. अलिबागचा पाणकोट किंवा हा जो केळव्याचा किल्ला, त्या किल्ल्याच्या ती बघितला त्यालाही अलिबागचा किल्ला असंही त्यालाही म्हणतात. तर होटीच्या वेळेत चालत जाता येतं आणि भरतीच्या वेळेत तिथे होडी सुद्धा नेता येत नाही, तर त्याला मिश्रदुर्ग म्हणायला पाहिजे. पंचमम कर्दमम दुर्गम, षष्ठम स्यान मिश्रकम दुका, सप्तमम ग्रामदुर्गम स्यान. म्हणजे गावकुसू संबंध गावच्या गाव त्या कोटाच्या आतमध्ये बसलेला आहे, अशा तऱ्हेचं तो ग्रामदुर्ग. आणि शेवटचा जो त्यांनी किल्ला सांगितलाय तो कोष्टदुर्गम तथा अष्टकम, म्हणजे लाकडी किल्ला, मेढेकोट असं त्याला म्हणतात. जंजिरा किल्ला बांधायच्या आधी, जे सिंधी लोकांनी बांधायच्या आधी राम पाटलाच्या ताब्यात जो किल्ला होता तो लाकडी किल्ला होता. किंवा तुम्ही जर कधी पाटण्याला गेला तर पाटण्यापासून काही 25-30 किलोमीटरवर कुमरार नावाचं गाव आहे, चंद्रगुप्त मौर्याचा किल्ला आहे तिथे. तो लाकडी किल्ला आहे पूर्ण. मे बी तो त्या दिवस उत्खनन चालू होतं तेव्हा जाऊन मागून आलो, त्यावेळी त्याची तटबंदी सगळी लाकडाने केलेली आहे. कोष्टदुर्गम तथा अष्टकम. तर बाकीच्या वर्गीकरणापेक्षा मला हे वर्गीकरण जास्त आवडतं. याचं कारण एवढंच की हे महाराष्ट्रातल्या माणसांनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं केलेलं वर्गीकरण आहे. आणि वर्गीकरणाला सगळे जीवशास्त्राचे अभ्यासक फार वरचं स्थान देतात. म्हणजे जीवशास्त्राचा अभ्यास करणारे, बायोलॉजीचा अभ्यास करणारे सगळे प्रचंड जातीयवादी असतात. साधे खडू आम्हाला दिले तर लगेच आम्ही त्याचं वर्गीकरण करतो. अखंड खडू, तुकडे खडू, पण त्याच्यात थांबत नाही. अखंड खडू म्हणजे पांढरे खडू, तांबडे खडू, पिवळे खडू, हिरवे खडू, म्हणजे त्याचं वर्गीकरण करायचं, मग त्यातलं एक एक घेऊन त्याचा अभ्यास करायचा. त्यामुळे वर्गीकरण, टॅक्सॉनॉमी, म्हणजे टॅक्स ऑन मी नाही बरं का, टॅक्सॉनॉमी हा खूप गमतीशीर भाग आहे. त्यामुळे आपल्याला शीतावरनं जशी भाताची परीक्षा करतो तसं एखाद्या डोंगरी किल्ल्याचा अभ्यास केला की डोंगरी किल्ले कसे असतात हे कळू शकतं. त्यामुळे किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार जर आपल्याला अभ्यासायचे असतील तर पहिल्यांदा या किल्ल्याचं तो किल्ला कोणत्या वर्गीकरणाच्या गटात बसतो याचा अभ्यास करायला लागेल. खरं तर मला जे काही थोडंफार सांगायचं होतं त्यातली काही चित्र आपण आधीच बघितली आहे, त्यामुळे माझं सांगणं थोडंसं जास्त सोपं होणार आहे. या किल्ल्यांच्या बाबतीत समजा आपण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या डोळ्यापुढे आणला, तुम्ही नकाशा बघताय, या इथे असा तो महाराष्ट्राचा नकाशा आहे. इकडे सिंधू सागर म्हणजे अरबी समुद्र आहे, मग कोकण आहे, मग सह्याद्री आहे, आणि मग पश्चिम महाराष्ट्र किंवा देश ज्याला आपण म्हणतो तो भाग आहे. त्याच्यामध्ये आपण जलदुर्गांचा जरा जास्त जवळून विचार करूया. याची कारणं 2. एकतर मी कोकणातला, त्यामुळे कोकणावर माझं जास्त प्रेम आहे. दुसरी गोष्ट, ज्या भागात मी आलोय तोही कोकणचाच भाग आहे. एकेकाळी मुंबई हे कोकणचाच भाग समजलं जात होतं. तर कोकणापासून आपण सुरुवात करू. वेळ उरला तर आपण काही गिरिदुर्गांचं थोडंसं बोलू, नंतर वेळ उरणारच नाही याची मला खात्री आहे, आणि त्यामुळे भुईकोटांबद्दल आत्ता तरी काही मी बोलणार नाही. मी जे आज विषय मांडायचा ठरवला आहे तो शिवरायांचे दुर्गविज्ञान असा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात जे काही हजरदीस 360 किल्ले आहेत असं जे वर्णन आहे, ते 360 पैकी काही सगळे किल्ले त्यांनी बांधलेले. त्यातले बरेचसे किल्ले आधी बांधलेले होते,
ते त्यांनी ताब्यात घेतले, जिंकून घेतले आणि त्याच्यावरनं आपलं राज्य करायचा सुरुवात केली. त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची संख्या ही फार फार तर 15-20 पर्यंत आपल्याला नेता येते, की जे नक्की निश्चितपणे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. ते किल्ले बांधताना नुसतं दगडावर दगड किंवा विटेवर वीट ठेवून त्यांनी ते किल्ले बांधलेले नाहीये. त्यांनी काही विशेष ज्ञान ते किल्ले बांधण्यासाठी वापरलेलं दिसतं आणि त्याला मी विज्ञान असं म्हणतो. विशेष ज्ञान, विशेष बुद्धी चालवून केलेलं वापरलेलं ज्ञान, त्याला विज्ञान मी म्हणतोय. आणि असे अनेक प्रयोग शिवाजी महाराजांनी या दुर्ग बांधणीमध्ये केलेले आपल्याला दिसतात. तर या कोकणातल्या किल्ल्यांबद्दल बोलताना किंवा किनारी किल्ल्यांबद्दल बोलताना ठाणे आणि मुंबई किंवा ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर हे 3 जिल्हे जर आपण लक्षात घेतले, यात शिवाजी महाराजांची सत्ता नव्हती, त्यामुळे त्यांनी या इथे किल्ले बांधण्याचा प्रश्न आलाच नाही. त्याच्या खालचा जो जिल्हा आहे तो रायगड, मग रत्नागिरी, मग सिंधुदुर्ग, मग गोवा आणि मग कारवार, हा निखळ मराठी भाषिक कोलुंग आहे. तर त्यातल्या रायगड जिल्ह्याची राजधानी जी आहे अलिबाग, त्या अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर म्हणजे पश्चिमेला जाऊन उभं राहिलं, समोर समुद्रामध्ये आता शेवटची जी पारदर्शिका दाखवली ती कुलाबा आणि दुसरा त्याच्या शेजारचा सरजेपोट अशी ती पारदर्शिका आपण बघितली. तर कुलाबा हे नावच मुळे अर्थवाही आहे. कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी, त्याच्या सगळ्या बाजूंनी पाणी आहे तो कुलाबा. तर या कुलाब्याचं बांधकाम शिवाजी महाराजांच्या अगदी आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात झालेलं आहे. बहुधा 1778च्या सुमारास त्याचं बांधकामाला सुरुवात झाली. 1678च्या सुमारास सुरुवात झाली. 1681 त्याचं बांधकाम पूर्ण झालं. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680चा आहे. अगदी शेवटच्या काळात झालेलं हे बांधकाम आहे. त्या किल्ल्यावर मी गेले 60 वर्षांपेक्षा जास्त वर्ष तो किल्ला मी पाहतोय. दरवर्षी एकदा तरी तो किल्ला मी पाहिलेलाच आहे. याचं कारण असं, माझा जन्मच मुळे इथे किल्ल्यापासून एक 8-10 किलोमीटर अंतरावर आवास नावाचं एक गाव आहे. त्या गावात चाला. आवासचा अर्थ जिथे देवांचा वास असतो, देव जिथे राहतात त्या गावात, त्या ठिकाणाचं नाव आवास. आणि म्हणून तो मला ते सोडून पुण्याला यायला लागलं ना. तर त्या आवासचा माझा जन्म झाला. आणि माझी आई आणि आजी सांगायची की मी बराच मोठा होईपर्यंत चालतच नव्हतो. म्हणजे मी किती आळशी आहे तुम्हाला कळेल. पण एक दिवस काहीतरी कामानिमित्त आई आजी सगळी घरची मंडळी आली होती अलिबागला, काहीतरी काम असावं. पण ते समुद्रात जाऊन बसले, कारण काम व्हायला बराच वेळ लागणार होता. मी एकदम उठलो आणि चालायला लागलो तो कुलाबा किल्ल्याच्या दिशेला. म्हणजे माझी पहिली पावलं किल्ल्याच्या दिशेला पडली. आणि नंतर मग मी खूपच किल्ले पाहिले असं मला वाटले. या मंडळीपेक्षा जरा कमीच पाहिले असतील, पण पाहिले 200-250 किल्ले नक्की पाहिले. तर कुलाबा किल्ला मी माझ्या वयाच्या 2ऱ्या वर्षापासून पाहतोय. ते गेले 61 वर्ष मी तो नक्कीच पाहिलोय. पण हे किल्ले ज्यावेळी मी डोळे उघडे ठेवून पाहायला लागलो, समजावून घेण्याच्या दृष्टीने पाहायला लागलो, त्यावेळी मला कुलाबा किल्ल्यात एक खूप वेगळी गंमत दिसली. ती गंमत अशी की साधारणपणे टेबला एवढ्या, छोट्या टेबला एवढ्या आकाराचे सुरेख घडवलेले दगड एकमेकावर रचून हा किल्ला बांधलेला आहे. काही ठिकाणी छोटे दगड बांधलेले वापरले असतात, काही ठिकाणी मोठे दगड वापरले असतात. पण इथे हे मोठे दगड नुसतेच एकमेकावर ठेवले. म्हणजे मला काय म्हणायचं आणखीन थोडं नीट सांगतो. एखादा बांधकाम करायचं असेल तर ते विटा, दगड, शिरक्यांचे ते हॉलो ब्लॉक्स असतात, ते जर वापरायचे असतील तर त्याचा एक आपण थर देतो. त्याच्यावर चुन्याचा किंवा आता सिमेंट कॉन्क्रीटचा आपण एक थर देतो. त्याच्यावर तेच दगड, तसेच दगड परत दुसरे टाकतो. असं करत करत ती आपण भिंत बांधतो, तट बांधतो, बुरुज बांधतो, जे काही बांधायचं असेल ते बांधतो. या इथे या 2 दगडांमध्ये म्हणजे ते उभ्या दृष्टीने आणि आडव्या दृष्टीने पण ज्या दरसा असतात त्याच्यामध्ये चुना वापरलेलाच नाही. पण असं का झालं असावं याचा मी विचार करायला, ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणतो, तसं मी त्याचा विचार करायला लागलो. आणि मग मला असं उगाचच वाटलं की शिवाजी महाराजांना कदाचित असं वाटलं असेल की आपल्यापेक्षा मोठ्या भूभागाचा, महाराष्ट्राचा एखादा स्वामी इथे असा निर्माण होईल की जो या महाराष्ट्रामध्ये सिमेंटची टंचाई निर्माण करेल. आणि त्यामुळे सिमेंट वापराविना
एखादी इमारत बांधता येते असं आपण वस्तुपाठ करून देऊया, असं तो नेमका असू दे, मला काय म्हणायचं कळलं. तर असं झालं आणि कुठलाही सिमेंटिंग म्हणजे पाइंटिंग मटेरियल, ते दोन दगडांना दोन विटांना एकमेकाला धरून ठेवी, असं काही वापरलेलंच नाहीये. असं का केलं? शिवाजी महाराज अशा उगाच काहीतरी गोष्टी करतील असं वाटत नाही. याच्या मागे काही तत्व आहे का, काही प्रिन्सिपल आहे का, याचा मी ज्यावेळी विचार करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या समुद्रातल्या सगळ्या किल्ल्यांचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे समुद्रच. समुद्रामध्ये प्रचंड लाटा असतात आणि समुद्राला रोज 2 वेळेला पूर येतो. पाणी वाढतं त्याला आपण भरती म्हणतो आणि पाणी खाली जातं उतरतं त्यावेळेला आपण ओटी म्हणतो. भरती असो, ओटी असो किंवा दोन्हीचे बरोबर मधली वेळ समा असो, या वेळेला 12 महिने 24 तास इथे लाटा आपटत असतात आणि लाटेचा दणका प्रचंड असतो. तो आता मी कोकणातलाच असल्यामुळे मला माहिती आहे किती त्या जोरात लाटा आपटू शकतात. तर या लाटा आपटून आपटून हे सगळं बांधकाम खिळखिळ होईल आणि हे पडून जाईल. किल्ले काही 5-25 वर्षासाठी बांधायचे किल्ले नव्हते, 200-300 वर्ष तरी किमान टिकावेत असं नक्की शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. त्यावेळेला त्यांनी हा एक प्रयोग करून इथे बघितला. समजा आपण अशी कल्पना करू, हा तटातला किंवा बुरुजातला खालचा दगड आहे, खालच्या ओळीतला दगड आहे आणि याच्यावर दुसरा दगड आहे. त्या दोघांच्या मध्ये जी दर्जा आहे त्याच्यामध्ये चुना होता, सिमेंट नव्हतं त्यावेळेला, चुना वापरलेला नाहीये. तर असं का झालेलं असावं? तर ज्या वेळेला लाट इकडनं येते, या तटबंदीवर आपटते, त्यावेळेला त्या लाटेतलं पाणी कमी करता येईल का? लाटेमध्ये पाणी जितकं जास्त तितका त्याचा तडाखा जास्त, लाटेमध्ये पाणी जितकं कमी तितका त्याचा तडाखा कमी. ही आलेली लाट म्हणजे लाटेतलं पाणी या फटींमधून आत जाईल आणि आतल्या बाजूने परत ते घराबिळून खाली राहील, परत समुद्रात मिळून जाईल. म्हणजे समुद्राच्या लाटेतलं पाणी की त्याचा जो दणका बसायचा आहे तेच कमी केलं की दणके कमी बसतील, हादरे कमी बसतील, तटबंदी खिळखिळ आणि व्हायला आणखीन प्रदीर्घ काय आहे. असं करून बघूया असं शिवाजी महाराजांना वाटून त्यांनी हा प्रयोग इथे केला. आणि आज जर आपण पाहिलं तर या तुलाबा किल्ल्याचं सगळं जे बांधकाम आहे त्यातला एक बुरुज, ज्या बुरुजावर 2 तोफा आहेत पोर्तुगीजांकडनं आणलेल्या, गाड्या सगळच्या तोफा आहेत, फार थोड्या ठिकाणी ते खांदेरीवर बघायला मिळतात या कुलाब्यावर बघायला मिळतात. तर त्या तोफा ज्या बुरुजावर आहे तो बुरुज सोडला तर बाकी कुठेही ती तटबंदी ठासळलेली सुद्धा नाहीये. आता त्या बुरुजाचं का नुकसान झालं? तो पडला कशाने? तर किल्ल्यांवर गेल्यावर कोणाचं प्रेम कशावर बसावं याला काही तसा निर्बंध नाही. कोणातरी वाटले या तोफा जर आपण भंगारात विकल्या तर खूप पैसे मिळतील म्हणून तो बुरुज मुद्दाम ढासळला होता. ते वरनं खाली लोटून द्यायच्या आणि मग काय करायचं त्याचं ते करायचं. नंतर तो परत बांधला, परत पडला, परत बांधला, पंखावाशीच करायचे असतात. तर हा जो किल्ला बांधला याच्यामध्ये हे एक वैज्ञानिक तत्व वापरलेलं मला वाटलं की येणारं पाणीच त्या लाटेतलं कमी केलं की दणका कमी बसेल, म्हणजे किल्ल्याचं आयुष्य जास्त. आता माझ्या जवळचा किल्ला, मी कदाचित पहिला किल्ला म्हणून मला त्या किल्ल्याबद्दल प्रेम आहे मी असं काहीतरी सांगतोय की शिवाजी महाराज विज्ञाननिष्ठ विचाराचे होते, त्यांनी काही वैज्ञानिक प्रयोग केले. एक उदाहरण नाही पुरेसं पडणार, आणखी उदाहरण घेऊ आपण. याच रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या अलिबागच्याच थोडंसं जवळ आणखी समुद्रामध्ये किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे पद्मदुर्ग. मग अशी त्याची आपण पारदर्शिका बघितली, 2 किल्ल्यांमध्ये तो शिपल्यांचा खच पडलेला असं ते एक पारदर्शिका बघितली. पळदुर्ग किंवा कासा, कावरानुसार कासा, ते अशी 3 नावं त्या किल्ल्याला आहे. हा शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला आहे, जंजिऱ्याच्या उडावर दुसरा. तर या पाणकिल्ल्याचं बांधकाम करताना शिवाजी महाराजांनी दुसरा प्रयोग केलेला आपल्याला दिसतो. मी एकंदर 3 वेळेला या पद्मदुर्गाला भेट दिली. एकतर तिथे जायला पटकन तिथले होडीवाले तयार होत नाही. जसे जंजिऱ्याला
काय 5-7 रुपये दिले की त्यांची ती रेग्युलर फेरी सर्व्हिस आहे, किंवा दिवेआगरकडनं दिघीकडनं आलं तरी आपल्याला ती सर्व्हिस मिळू शकते, कारण तिथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. पद्मदुर्गावर फारसे लोक जात नाही. आपण जरी मुरुड जंजिरा म्हटलं तरी मुरुड गावाच्या पुण्यामध्ये जो किल्ला आहे, अगदी समुद्राच्या मुरुड गावाच्या, तो किल्ला म्हणजे पद्मदुर्ग आहे. आणि दंडाराजपुरीच्या समोर जो आहे तो जंजिरा, काश्मीरच्या खाडीमध्ये जो किल्ला आहे तो जंजिरा. तर हा जो पद्मदुर्ग आहे हा पाहिला मुद्दाम ती होडी ठरवावी लागते, आणि त्याला साहजिकच ते पैसे जास्त घेतात. त्यामुळे 5-25 जण असतील तर तो खर्च विभागला जातो आणि ते परवडू शकतं. त्यामुळे मी जिथे 3च वेळा तो किल्ला बघायला गेलो. पहिल्यांदा ज्या वेळेला मी हा किल्ला बघायला गेलो त्यावेळेला ती होडी अशी त्यांनी ती किल्ल्याच्या जवळ आणली, आणि तो आता होडी कुठे लावतो याच्याच आकडे आमचं लक्ष होतं की आपण जाऊ शकणार का नाही, कसं जाणार या किल्ल्यात. ती होडी लावली आणि मी लगेच तिथे ते उडी मारून त्या कातळावर उतरलो आणि समोर बघितलं, आणि खरोखर माझं बोट तोंडात गेलं, माझ्याच तोंडात गेलं. दातातळी आंघोळी धरावी असं झालं, आणि एकदम ओरडलो, अरे इकडे या लवकर, हे काय अद्भुत आहे बघा तुम्ही. आणि मग सगळे आले, पटापटा उतरले, त्यांनी दाखवलं, आणि ते खरंच अद्भुत आहे सगळं. तिथे देखील भरती ओहोटीच्या त्या डब्यामध्ये, म्हणजे ही ओहोटीची रेषा, ही भरतीची रेषा, या सगळ्या भागात त्या लाटा त्या तटबंदीवर रप्त्यात असतात. ज्या ठिकाणी त्या लाटा आपट्ट आहेत त्या ठिकाणी गेले 200, 300, 350 वर्ष त्या लाटा आपटून ते दगड झिजत गेलेले आहेत. किती झिजत गेले तर जवळजवळ 5 ते 7 सेंटीमीटर, म्हणजे 2-2.5 इंच ते असे दगड आज झिजले गेलेले आहेत. पण 2 दगडांच्या मध्ये वापरलेला जो चुना आहे तो अजून ओळंब्यात तसा आहे तसाच आहे. म्हणजे चुना शिल्लक, वरचा दगड झिजला, खालचा दगड झिजला, कडेचे दगड झिजले, जो दर्जा भरलेले आहे त्या जशाच्या तशा आहेत. म्हणजे दगडापेक्षा भक्कम दर्जाचा चुना करण्याचं तंत्रज्ञान, मराठीत सांगायचं तर टेक्नॉलॉजी, ही त्यावेळेला अवगत असली पाहिजे. एके ठिकाणी महाराज चुनाच वापरत नाही, दुसऱ्या ठिकाणी चुना इतक्या उच्च दर्जाचा वापरतात की जो दगडापेक्षाही जास्त टिकाऊ, दगडापेक्षाही जास्त कठीण असा चुना त्या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराज जर राजे झाले नसते तर काय काय होऊ शकले असते, तर ते उत्कृष्ट सेल्समन नक्की होऊ शकले असते. या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची कल्पना अगदी गावागावापर्यंत विकण्याचं काम त्यांनी 300-350 वर्षापूर्वी केलं, की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. म्हणजे एक कल्पना त्यांनी किती लोकांना विकली. मग त्यात सुतार आहेत, दवंडी आहेत, पाथरवट आहेत, चांभार आहेत, ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, सगळ्या लोकांना ती कल्पना विकणं आणि ती प्रत्यक्षात आणणं, म्हणजे ते नक्की उत्कृष्ट सेल्समन झाले असे. सेल्समन नसते झाले तर ते शास्त्रज्ञ झाले असते. कारण हा जो विजेचा दिवा आहे ना, हा दिवा करायला एडिसनला 800 प्रयोग करावे लागले. म्हणजे अगदी बरोबर 801 त्याचा प्रयोग सक्सेसफुल झाला आणि तो विजेचा दिवा निर्माण झाला असं नाही, पण बरेच काही प्रयोग केल्यानंतर त्याला तो चांगला दिवा तयार करता आला, जो टिकाऊ दिवा तयार होता, जो अनेक वर्ष पुढे वापरला गेला असा तो दिवा होता, त्या प्रकारचा दिवा होता. तसं शिवाजी महाराजांनी या प्रत्येक दुर्ग बांधणीमध्ये एक वैज्ञानिक प्रयोग केला. एका ठिकाणी चुनाच वापरायचा नाही, दुसऱ्या ठिकाणी चुना वापरायचा, इतका भक्कम की तो बघायला सांगितलं तसं. तर असे वेगवेगळे प्रयोग करत ते गेलेले दिसतात. कदाचित शिवाजी महाराजांना अधिक आयुष्य मिळालं असतं, कारण त्याचा जन्म 30 सालचा, मृत्यू 80 सालचा. 50 वर्षाची पहिली 10-15 वर्ष सोडून द्यायची. मग अशी दिनादरावांनी सांगितलं की 1645च्या सुमाराला हा तोरणा किल्ला जिंकला आणि 1647 साली ते राजगडावर राहायला गेले. 1647 ते 1672 अशी जवळजवळ 25 वर्ष ते राजगडावर राहिले. तर या एका व्यक्तीने दुर्ग बांधणी जी केली त्याच्यामध्ये हे सगळे प्रयोग केले. त्यांना जर अधिक आयुष्य मिळालं असतं तर त्यांनी असा एखादा बुलंद किल्ला बांधला असता की जो जगामध्ये कधीच कोणालाच जिंकून घेता आला नसता. राजगड तसे आहे, पण हे प्रयोग करून ते काळाच्या कसोटीवर घासून किती त्यातलं यश मिळत आहे हे बघून नंतर करायची तो उत्कृष्ट किल्ला, त्याला शिवदुर्ग आपण म्हणू शकू. तो कल्पनेतला किल्ला आहे माझ्या, पण असं काही त्यांनी केलं असतं. आणखी एक किल्ला
त्याचा आपण विचार करू. खांदेरी. तर खांदेरी किल्ला हा शिवाजी महाराजांच्या नाविक लढाईतला एक अत्यंत उच्च दर्जाची लढाई त्यांनी तिथे केली आहे. आणि ती ब्रिटिशांच्या म्हणजे मुंबईला जो गव्हर्नर होता जेरॉन अँजियस त्याच्याबरोबर या लढाया झालेल्या आहेत. त्या जेरॉन अँजियस हा अत्यंत बिलंद, दूरदृष्टी असणारा आणि नेमकं काय करायला पाहिजे याचं भान असणारा असा एक गव्हर्नर होता मुंबईचा. तो नेमका शिवकाळामध्ये तिथे होता. या अँजियसनी ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी खांदेरीगड किल्ला बांधायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या ज्या काही पहिल्या हालचाली झाल्या त्यात त्यांनी काही सैनिक, काही पाथरवट, गवंडी, लोहार, चांभार, सुतार असे तिथे नेऊन ओतले आणि किल्ला बांधायला सुरुवात केली. इथे जर शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला तर त्याचा मुंबईला काय धोका आहे हे अँजियसनी अगदी नीट ओळखलं होतं. कारण शिवाजी महाराजांचे त्यांचं राज्य जो तेव्हा अप्रांतामध्ये आलं, कोकणामध्ये आलं, त्यावेळी त्यांना 2 नवीन शत्रू मिळाले. एक म्हणजे मुंबईचे इंग्लिश किंवा ब्रिटिश आणि दक्षिणेमध्ये म्हणजे दक्षिण कोकणाच्या भागामध्ये जंजिरा. म्हणजे अगदी तळकोकण म्हणत नाही आहे मी, त्या रायगडच्या म्हणतो मी, रायगड जिल्ह्याच्या बाबतीत म्हणतोय. दक्षिण भागामधला जंजिरा, सिद्धी आणि मुंबईचे इंग्लिश. तर या सिद्धीचं वर्णन शिवाजी महाराजांनी फार छान शब्दामध्ये केलेलं दिसतं. ते असं म्हणतात, खराच जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी आहे. तर आता आपली सगळी कॉन्क्रीटची घरं असतात किंवा त्या भिंतीला स्कर्टिंग केलेलं असतं, खाली टाईल्स लावलेले असतात, त्यामुळे उंदरांनी बिळं करणं हे काही आपल्या घरात शक्य नसतं. पण मातीची घरं जिथे आहेत अशा ठिकाणी उंदीर ते बिळं करतात. आणि आपल्याकडे काही चांगला समारंभ असला, समजा आपल्या घरच्या मुलीला बघायला काही मंडळी आलेली असती तर नेमका तो उंदीर तिथे मध्ये म्हणजे अशा घरात आपली मुलगी न्यायची नको, असं ते एक होत असे. त्याचा बंदोबस्त करता येत नाही आणि तो प्रत्येक वेळेला अपमान मात्र आपला घडवतो. अशी ती सगळी पंचाई त्या उंदराच्या बाबतीत. तसा राज्यात सिद्धी आहे. सिद्धीवर ज्या ज्या वेळेला हल्ली करायचा प्रयत्न केला त्या सिद्धीला कोण नामशेष नाही करता आलं. शिवाजी महाराजांना जंजिरा आणि शिवनेरी ही त्यांच्या काळजामध्ये असलेली 2 दुःख होती. त्यांना दोन्ही किल्ले कधीच जिंकून घेता आली नाही. तर सिद्धीवर जर बंधनं आणायची असती तर अत्यंत बलशाली असं नौदल हवं. ते नवजात आपलं आरमार होतं, त्यामुळे ते तेवढं बलाढ्य नव्हतं. तर ब्रिटिश आणि हे जंजिरेकर यांच्यातलं सागरी दळणवळण जर आपण मोडू शकलो तर सिद्धीला आपल्याला पालाण घालता येईल, त्याचा बंदोबस्त करता येईल. याच्यासाठी या बरोबर सागरी मार्गाच्या मध्येच येईल असं बेट निवडून त्याच्यावर किल्ला बांधायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. ज्याचं बरोबर विश्लेषण या अँजियसनी केलेलं आपल्याला दिसतं. तो असं म्हणतो, द फोर्ट, ते लोक ज्या वेळेला इथे राज्य विस्तार करत होते त्यावेळेला देखाय आणि नंतर औरंगजेब काय यांनी देखील त्या ठिकाणाची नावं बदलून टाकायची. पहिल्यांदा नावं बदलली की आत्मीयता संपते. आणि असे नामांतराचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले गेले बरं का. पहिला कार्यक्रम शिवाजी महाराजांनीच राबवला. या बऱ्याच किल्ल्यांची त्यांनी नावं बदलली. कोंढाण्याचं नाव सिंहगड केलं, रायरीचं नाव रायगड केलं, मुरुंबदेवाच्या डोंगराला त्यांनी राजगड नाव दिलं. त्यानंतर दुसरी नामांतराची जी लाट आली ती औरंगजेबाच्या रूपाने. औरंगजेबाने सगळ्या ठिकाणांची नावं बदलली. पुण्याचं मोईयाबाद झालं, नाशिकचं गुलशनाबाद झालं, चाकणचं इस्लामाबाद झालं, रायगडचं इस्लामगड झालं, राजगडचं नबी शहादुर्ग झालं. अशी मगाशी खेळण्याचा म्हणजे विशाळगडचा उल्लेख झाला. ते विशाळगडचं नाव शक्करला झालं. शक्कर आली की नाही माहीत नाही, पण नाव बदलली. ब्रिटिशांनी पण काही नाव बदलली आहे. या सिंधुदुर्गाचं नाव फोर्ट ऑगस्टस केलं. हिम्मतगड म्हणजे बाणकोटचा किल्ला त्याचं नाव त्यांनी बदललं. असे अनेक, फोर्ट व्हिक्टोरिया नाव गेलं. अशी अनेक नावं बदलायचे काम झालं. तर ब्रिटिशांनी या खांदेरी उंदेरीला कधीही खांदेरी उंदेरी म्हटलं नाही. ते हेनेरी केनेरी म्हणायचे. आणि एका ब्रिटिश राजपुत्राचं लग्न पोर्तुगीजांच्या राजकन्याशी झालं आणि त्या लग्नामध्ये आंदण म्हणून किंवा आपण चोळी बांगडी ज्याला आपण म्हणतो तसं जे द्यायचं असतं बाहेरवरनं, तर ते पोर्तुगीजांनी
ब्रिटिशांना मुंबई बेट आंदण दिलं. बेट आमचं, हे लग्न त्यांचं. काय मुंबईवर प्रकार चालू असतो माहिती आहे, तो आमचा विषय नाही आपला. तर हे आंदण देताना त्यांनी आपली समजूत अशी करून घेतली, शेवटी जावई ते पक्के हरामखोर, सगळेच जावई हरामखोर. त्यांना असे वाटलं की नुसती मुंबईची 7 बेटं नाही मिळाली आपल्याला, पश्चिम किनाऱ्यावर असलेली सगळीच बेटं आपल्याला मिळाली. आणि म्हणून हेनेरी केनेरी म्हणजे खांदेरी गोंदेरी ही आपलीच आहे. तर त्यात ते तो एनजीएस म्हणतो, द फोर्ट एट हेनेरी इन द हँड्स ऑफ शिवाजी विल बी अ डॅगर पॉइंटेड ॲट द हार्ट ऑफ बॉम्बे. बॉम्बे त्या कागदातला उल्लेख आहे म्हणून मी वापरला, बाहेर येत करा मोर्चे. त्याच्यात त्यांनी असं त्याचं बरोबर विश्लेषण केलं, त्याचं करेक्ट इव्हॅल्युएशन केलं की खांदेरी किल्ल्यावर असलेला किल्ला जर शिवाजी महाराजांच्या ताब्यात असेल तर मुंबईच्या उरावर उगारलेला खंजीर असंच त्याचं स्वरूप राहील, मुंबईला कायम त्याचा धोका होईल. आणि आज मुंबईचं जे बंदराचं स्वरूप आहे ते नष्ट होईल, कारण या खांदेरी किल्ल्यावरनं त्याच्यावर कायम मारा करता येईल. म्हणून शिवाजी महाराजांनी ते किल्ला बांधायचं ठरवलं. आणि तो बांधत असताना तुमच्या दिनकरावांनी त्या खांदेरीच्याबद्दल एक पुस्तकच लिहिलं आहे. त्या सगळ्या लढायाचं त्यात त्यांनी विश्लेषण लिहिलेलं आहे. आणि जे काही सँड मॉडेल्स करणार आहेत ते त्यांनी खांदेरीचं पण एक सँड मॉडेल, कटो सँडमध्येच असलेला किल्ला आहे, वाळूतलाच किल्ला आहे, तर त्याचंही मॉडेल करावं. अतिशय अप्रतिम अशी ती लढाई आहे. जवळजवळ 2.5 वर्ष हा एनजीएस तिथे झट्या घेतोय हा किल्ला जिंकून घ्यायचा. किल्ला म्हणजे असं काय अर्धवट बांधकाम झालं होतं ते जिंकून घ्यायचा प्रयत्न करत नाही, त्याला यश मिळालं. नंतर त्यांनी त्या मुंबई युरोपमधनं कॅप्टन केक्विनला बोलावला, जो तिथला नामवंत ॲडमिरल म्हणजे नौदलाध्यक्ष होता, त्याला इथे बोलावलं. प्रयत्न काही यशस्वी ठरले नाहीत. त्या आता मला खांदेरीच्या लढाईबद्दल फारसं बोलायचं नाही आहे. आपलाच भूखंड आहे आणि आपल्याला इमारत बांधायची, शेजारी मात्र त्रास देतोय, तर ते आपल्या मनासारखी ती इमारत बांधता नाही येणार. तर इथे तर हा रोज तिथे त्याला त्याच्या युद्धनौका त्याच्या भोवती फिरतायत, त्यांना त्रास देत आहेत, तिथनं गोळीबार करतायत. रसद पुरवायला जो काही भाग आहे म्हणजे किनाऱ्यापासून त्या बेटापर्यंत याच्यावर ब्रिटिश लोक हल्ले करतायत. तेव्हा त्याला मनासारखा भक्कम किल्ला बांधता आला नाही. म्हणून त्यांनी एक युक्ती केली आणि या युक्तीला देखील विज्ञानाची बैठक आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेलात तर समुद्र कधी आमच्या त्या आपल्या पोहायचा जो तलाव असतो तसं जलभरण तलावासारखं नाही, एक पाय इथे दुसरं पाय एकदम 10 फूट खाली असं नसतं. समुद्र असा उतरत जातो, उथळ असतो किनाऱ्याला, मग जरा खोल, मग जरा खोल, खूप खोल असं तो उतरत जातो. या ठिकाणी काय झालं, शिवाजी महाराजांनी प्रचंड मोठ्याल्या आकारापासून ते अगदी एवढ्या दगडापर्यंत असे दगड या खांदेरी किल्ल्याच्या उथळ समुद्रामध्ये पेरले, टाकले, बांधून काही काढलं नाही, नुसते टाकलेले आहेत दगड. आता या दगडांचा असं का केलं असावं, तर या दगडांची जी नंतरची उपयुक्तता आहे ती मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही केव्हाही जाऊ ते खांदेरीला जाऊन पहा बरं का, बंदी आहे तिथे जायला, म्हणून केव्हाही पाहता येतो. तर तिथे जर तुम्ही गेला तर असे वेगवेगळ्या आकाराचे दगड बघायला मिळतात, नुसते असे फेकलेले, टाकलेले, पेरलेले. समुद्रामध्ये कुठलीही वस्तू टाकली, पडली, बांधली की आमच्या जीवशास्त्राच्या भाषेमध्ये बार्नेकल्स म्हणजे कालवं त्याच्यावर वाढायला लागतात. आणि त्या कालवं शंख शिंपल्याच्या जातीतले प्राणी असतात, असे छोट्याशा गटासारखे ती कालवं असतात. आणि त्याची जी कड असते त्याला प्रचंड धार असते, म्हणजे स्विस आर्मी नाईफला जेवढी धार असते तेवढी नाही या कालव्याला धार असते, त्या बार्नेकल्सला धार असते. हे दगड टाकल्यानंतर त्याच्यावरती कालवं आपसुकच उगायला लागली, वाढायला लागली. तर समजा शकू आला तर त्याचं होडकं, यातले हे जे दगड आहेत हे वाटेल तसे टाकलेले असल्यामुळे काही दगड हे ओहोटीच्याही पातळीच्या खाली आहेत, काही ओहोटीच्या वेळेला डोकं वर काढणार आहे, काही भरतीच्या वेळेला डोकं वर काढणार आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या पातळीवर असणारे हे दगड आहेत आणि लहान मोठ्या कोणत्याही आकाराचे, त्याला काही कुठलं एक विशिष्ट परिमाण असं काही नाही आहे. त्याच्यावर ही बार्नेकल्स वाढलेली आहेत. आता एखादा शत्रू सैनिक जो होडकं घेऊन आला
आणि त्या खडकांवर आपण उतरायचं, तिथनं एखादी शिडी लावायची आणि खांदेरीच्या त्या तटावर चढायचं, आत उतरायचं आणि मग जी काय लढाई करायची ती करायची आणि किल्ला ताब्यात घ्यायचा, असा त्याचा साधारणपणे प्लॅन असू शकतो. तर मुळामध्ये हे अंतर असं ठेवलेलं आहे की जर शिडी लावली तर ती एक शिडी पुरणार नाही, ती तटाच्या अशी मध्येच कुठेतरी, त्याचा काही उपयोग नाही. ती वरपर्यंत जायला हवी असेल तर एकाला कदाचित 2 शिड्या किंवा खूप मोठी शिडी, लांब शिडी त्याच्यासाठी वापरावी लागेल. आणि जितकी शिडी लांब तितका त्याला झोड जास्त, ती अशी सरळ तिरकी राहणार नाही, त्याला जोड जास्त, त्याच्यावरून चढून जाऊन त्या किल्ल्यावर चढणं अशक्य. बरं, त्यासाठी आपल्याला त्या खडकांवर वावरावं लागेल. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्या बारण्याकलची कड, कालबांची कड अत्यंत धारदार असते. पूर्वी आपल्याकडे काकडीची कोशिंबीर करायची असली की ते आई किंवा आजी अशी काकडी चोचवायचे आणि ती बारीक 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 त्याला असे खंड पडायचे. आता ते अंजनी किचन वेअरमध्ये ते काही, तर तसा त्या खडकावरनं चालताना आपला पाय चोचावला जाईल. मग ठीक आहे ना, पाय पादत्राणं घालून जायचं. तर दुर्दैवाने त्यावेळेला CSC BSC बाटा मंडळी नव्हती, त्यामुळे पावसाळी पादत्राणं पाण्यामध्ये खराब होणार नाहीत अशी पादत्राणं द्यावं. चामड्याची पादत्राणं आवश्यक. चामड्याची पादत्राणं 2 प्रकारची, एक म्हणजे कमावलेल्या कातड्याचं पादत्राण आणि दुसरं कच्चं कातड, म्हणजे न कमावलं, टॅनिंग प्रोसेस ज्याला केलेली नाही असं कच्चं चामडं. तर कमावलेलं जे कातड आहे ते खारट पाण्यात भिजवलं तर फारसा त्याच्यावर परिणाम होत नाही, पण त्याची किंमत प्रचंड असते. आजही चांगल्या कमावलेल्या कातड्याच्या चपला आजही आपल्याला परवडायची कदाचित बाहेर जाते. मग कच्च्या चामड्याच्या जर आपण त्या चपला वापरल्या, पादत्राणं वापरली, तर आपण ते पापड आणतो, ते ससा पापड काय, लिज्जत पापड काय जे असतील ते त्यावेळेला आणतो तेव्हा सपाट असतात आणि ते भाजल्यानंतर असे वेडे वाकडे होतात. तर हे जर कच्च्या चामड्याचा एखादा तुकडा आपण समुद्राच्या किंवा खारट पाण्यामध्ये बुडवला, काढला, तर 5-7 मिनिटामध्ये तो असा वेडा वाकडा होतो त्या भाजलेल्या पापडासारखा. मग असं पादत्राण पायामध्ये घातलं तर त्या खडकावरनं जाये करणं अवघड आहे. तर कुठेतरी ते घट्ट बसेल, कुठेतरी ते इतकं सैल होईल की ते पादत्राण पायातनंच खाली पडेल. म्हणजे पादत्राणं घालून त्याच्यावर चालता येत नाही. त्यानंतर अनवाणी पायाने ते चालता येत नाही. म्हणजे तिथे उतरणं आणि किल्ल्याला काही शह द्यायचा प्रयत्न करणं हे अशक्य. त्या शिडीचं मी मग सांगितलं तेही अवघड आहे. मग छोटं होडकं ज्याला आपण स्कल म्हणतो, म्हणजे एकच माणूस बसण्याची लांबट होडी असते, ती समजा किंवा पण जरा रुंद अशी ती उजा होडी घेतली आणि त्यातनं यायचं ठरवलं. जर परती असो किंवा ओढी असो, या समुद्राच्या पाण्याखाली जे खडक असतील टाकलेले ते कशाला घासतील हे आपल्याला सांगता येत नाही. आणि ते त्या कालवांच्या सगट आणि त्या किनारी खडकांना धार असते, त्या होडक्याला ते घासले, पण समुद्राचं पाणी काही संत नसतं, ते सारखं डुचमळत असतं. त्या लाटांवर ती डुचमळणारी होडी त्या खडकाला नक्की घासली जाईल. कदाचित ती अडकूनही बसेल, कारण ते फटी कशा आहेत कोणाला माहिती नाही आहे, कारण ते दिसत नाहीत पाण्याखाली असल्यामुळे. त्यामुळे होडीने येता येत नाही. एखाद्याने पोहून यायचं ठरवलं तर पोहताना नेहमी आपला जो नाजूक भाग आहे हा पाण्याच्या बाजूला असतो आणि पाठ आपली नेहमी वर असते. तर त्यामुळे नाजूक जागी जर अशी काही जखम झाली तर तो लढाई करणं शक्य आहे. त्यामुळे काहीही केलं तरी खांदेरीशिया लगट करता येणार नाही. हे केवळ या पेरलेल्या दगडांमुळे शक्य नाही. आजही तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला हे दगड पेरलेले बघायला मिळतात. म्हणजे तटाचं बांधकाम करायचे त्यांच्या निकषांवर चांगलं झालं नसेल, पण हे जे पेरलेले खडक आहेत यांनी हे काम आहे 3 in 1 असं ते काम करून दाखवलं. तेच तंत्र मुंबईचा नरिमन ड्राईव्ह जो आहे, नरिमन पॉईंट तो काय त्यांना ड्राईव्ह, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, तर तो बांधताना शिवाजी महाराजांची युक्ती वापरली. तीच 300 वर्षानंतर ब्रिटिशांनी वापरली. तिथे टेट्रापॉड्स टाकले, सिमेंट कॉन्क्रीटचे असे प्रचंड ठोकळे, ज्याला 3 वरच्या बाजूला आणि 1 खालच्या बाजूला असे ते ठोकळे आहेत. आणि हे 2 ठोकळे एकमेका शेजारी टाकले की ते एकमेकांना अडकून बसतात. त्यामुळे कितीही लाटा जोरात आल्या तरी मरीन ड्राईव्ह दुपून गेला असं कधी ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही, कधी शक्य झालेलं नाही. तर हीच युक्ती 300 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी वापरली. म्हणजे काय केलं, या येणाऱ्या लाटा पहिल्यांदा त्याच्यावर आपटतात
आणि नंतर त्याचा एकंदर तडाखा कमी झाला की ते पाणी थोडंसं तटबंदीपर्यंत येतं. म्हणजे तडाखा आहे तो त्या खडकांनी भिलायचा आणि तटबंदीपर्यंत तो तडाखा येऊच द्यायचा नाही. मला सांगा, त्यावेळेच्या महाराष्ट्रामध्ये एकही अनुदानित किंवा विना अनुदानित स्थापत्य महाविद्यालय महाराष्ट्रात, मी जरा जास्त मराठी बोलतो असं नाही ना वाटत, ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड इंजिनिअरिंग कॉलेजेस त्यावेळेच्या महाराष्ट्रात नव्हती. तरी देखील अशा युक्त्या शिवाजी महाराजांना सुचल्याच कशा, त्या त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या कशा, हा वेगळा भाग आहे. पण ते उतरवल्या हे आपल्याला दिसतं आज. म्हणजे मगाशी मी चुन्याचं उदाहरण घेतलं, तर हे तटबंदीच्या जादा संरक्षणासाठी म्हणजे जणू काही ही शेर हाजीच बांधली त्यांनी, ही जादा प्रोटेक्शन, चिलखती बुरुज. तसे चिलखतीच एक नवीन नैसर्गिक, ज्याला आपण क्रूड म्हणू, नीट बांधलेली नाही अशी तटबंदी जणू काही त्यांनी निर्माण केली आणि या किल्ल्याचं बांधकाम 2.5 वर्षामध्ये पुरं केलेलं आपल्याला दिसतं. याशिवाय जलदुर्गांची आणखी उदाहरणं घ्यायची झाली तर बऱ्याच लोकांचा आग्रह असतो की सिंधुदुर्गावर काय झालं ते आम्हाला सांगा. तर सिंधुदुर्गावर इतकं सांगून झालेलं आहे लोकांनी की त्याच्यावर काही फारसं, ते शेषाच्या रसात ते चेहरे बसवले आपण ते माहिती आहे. सिंधुदुर्ग बऱ्याच लोकांनी पाहिलेला असतो, त्याच्याबद्दल फारसं मागे सांगायची इच्छा नाही आहे. पण या सागरी दुर्ग बांधणीचा परमोच्च आविष्कार म्हणजे विजयदुर्ग असं मला नेहमी वाटतं. तुमच्या निनादरावांनी त्याच्यावर पण एक पुस्तक लिहिलं आहे बरं का, फार विषय त्यांनी वापरलेले आहे, पण चांगलं चांगलं आपल्याला लिहून दिलेलं आहे. काय तिथे आहे, वाटतं काहीतरी तिथे आहे, कोणतरी काय काहीतरी आहे तिथे, असं ते पुस्तक आहे विजयदुर्गच्या बद्दलच. एकदा मला एक ग्रस्त मुंबईवरनं आले, पुण्याला स्टेशनवर उतरले आणि त्यांनी मला दूरध्वनी केला आणि त्यांनी विचारलं, मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, थोडा वेळ आहे का? म्हटलं मी कॉलेजमध्ये नोकरी करणारा माणूस, मला वेळच वेळ असतो, माझ्या तासाला मुलं बसायची बरं का. तर ते म्हणत मला काही तशी अडचण नाही, तुम्ही या. ते म्हणले मी आता पुणे स्टेशनवरच बोलतोय, मी येऊ का? ते आले. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला विजयदुर्गबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला सांगा. असं आपण एक 20-25 मिनिटं मला जी काही विजयदुर्गाबद्दलची माहिती होती ती सगळी मी त्यांना सांगितली. मग ते म्हणाले आणखी नाही का काही? म्हणजे ते पूर्वी बोहारणी यायच्या बघा, त्याची आपण आली, किती कपडे दिले. तर ती बाई म्हणते साहेबांची पॅन्ट नाही काय का? तर म्हटलं हे मला माहिती होतं एवढंच. त्याने तो कागद काढला, निनादरावही होते, ते सगळं ते कागद वाचला. त्याच्यामध्ये जी काही हकीकत लिहिली होती ती हकीकतीबद्दल मी येणार आहे. हे कमांडर गुपचूप म्हणजे मुंबईला जे नौदलाचं संग्रहालय आहे त्याचे ते अभिरक्षक होते, क्युरेटर, नेव्हल म्युझियमचे क्युरेटर होते. तर ते म्हणाले मी लिस्बनला गेलो होतो, गोव्याच्या राजधानीला, तिथनं एक कागद आणला, तो कोणाला वाचता येत नाही, तो मोडीमध्ये होता. म्हटलं आपण पण मोडीत काढलेली मोडी, ती कोणाला वाचता येणार? निनादरावांसारखी माणसं आहे म्हणून ते वाचतायत. त्या कागदात काय लिहिलं आहे ते सगळं सांगतो. बहुधा विजयदुर्ग हे ब्रिटिशांच्या एकंदर आरमारी लढायांमधलं एक शल्य होतं त्यांच्या दृष्टीने. त्याला तो विजयदुर्ग जिंकता नाही आला. ती वाघोटन म्हणजे विजयदुर्ग म्हणजे आपण समजा हा नकाशा तुम्ही तिकडनं बघताय असं बघूया, हा रत्नागिरी जिल्हा इथे संपला, मग वाघोटन खाडी आहे आणि मग सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो. तर त्याचा जो वायव्य कोपरा आहे, वायव्य म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य, तर त्या वायव्य कोपरा जो आहे म्हणजे नॉर्थ वेस्ट, तो जो कोपरा आहे तो कोपरा म्हणजे विजयदुर्ग. त्या विजयदुर्गाचं बांधकाम च्या वेळेला पुढं झालं, तिचा नुकताच 800वा वाढदिवस साजरा झाला आणि कालच आपटे सरांची मंची गप्पा चालल्या होते, त्यावेळेला ते हेलियमच्या शोधाशी संबंधित काहीतरी एक त्याच्याबद्दल हकीकत आहे. तर त्या विजयदुर्गावर हल्ला करायचा, तो किल्ला जिंकून घ्यायचा, असे अनेक प्रयत्न आले, त्यांना यश काही मिळालं नव्हतं. तर त्यांनी बहुधा अमावस्येच्या आसपास केव्हा तरी आपण मुंबईवरनं निघायचं, विजयदुर्गपर्यंत यायचं आणि एकदम नौका वळवायच्या, विजयदुर्गच्या जितक्या जवळ जाता येईल तितकं जायचं आणि तोफांचा हल्ला करायचा. कुठेतरी तो तट पडेल
आणि आपण त्या खिंडारातनं आत बोलायचं, विजयदुर्ग जिंकून घ्यायचा, असा तो प्लॅन असावा. तर अमावस्येच्या रात्री का तर लोकांना मराठ्यांना मराठी याचा अर्थ महाराष्ट्रात राहतात ते मराठे अशा अर्थाने मी हा शब्द वापरतोय. मराठ्यांनी नाही तर जाधवराव परत आमचे चिडतील, हे डोंगर भाऊ आहेत, चिडणार नाही. तर हा किल्ला जिंकून घ्यायचा मराठ्यांकडनं असा तो प्लॅन असला पाहिजे. अंधाऱ्या रात्री जर या युद्धनौका आल्या तर या विजयदुर्गवरची मराठी शिबंदी आहे त्यांना कळणार नाही. ती एक नौका, 3 युद्धनौका होत्या, एक नौका आली एकदम वळली, विजयदुर्गच्या थोडस जवळ गेली आणि ती युद्धनौका बुडली. काय झालं कळलं नाही त्या अंधारात. त्याच्या मागोमागे दुसरी युद्धनौका तिथेच बुडली. तिसरी युद्धनौका आली, ती तशीच वळली, पण मंडळी सावध झाली होती आणि त्याच्यावरची मंडळी उड्या टाकून निघून गेली. ती तिथे पडली, फुटली, फुटली, काहीच नाही राहिलं. त्यातल्या कोणीतरी माणसानी गोव्याच्या व्हॉइसरॉयला हे सगळं असं घडलं हे लिहून पाठवलं. लढाई मराठे आणि ब्रिटिशांची, पत्र जातं पोर्तुगीजांकडे. म्हणजे काय गुप्तहेराचा तो डबल स्पाय आहे आपल्याला. पण ते पत्र, तर ते मला म्हणाले, अहो तुम्हाला ते विजय जवळ असं काही समुद्रामध्ये आहे का असं. त्यांना म्हटलं, अहो त्यावेळेला पण चष्मा होता, 7 आणि 5.5 असा नंबर होता चष्म्याचा. मी चष्मा काढला तर माझ्या पायाखाली काय तुम्हाला दिसत नसे, इतकी दृष्टी होतो माझी. नंतर माझ्या जावयानेच एक माझ्या डोळ्याची ऑपरेशन्स केली, 4 झाली, चष्मा गेला, नवी दृष्टी मिळाली मला. ते सोडून देऊ. तर त्यामुळे म्हटलं, अहो ज्यावेळेला मी पोहायला उतरतो, मी बऱ्यापैकी पोहतो, तेव्हा मी ज्यावेळेला चष्मा काढून उतरतो तेव्हा मला खाली काय ते दिसत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकणार. आता काय करायचं. तर मग त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, जे आपल्याला काही येत नाही ना त्या सल्ला द्यावा, फुकट देता येतो. लोकांना ऐकतात हा भाग वेगळा. तर त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, तुम्ही जा अमेरिकेला. की ते त्यावेळेला आहे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट, 15-1 वर्षापूर्वीची. स्कुबा डायव्हिंग नावाचा एक प्रकार असतो. पाठीवर तो सिलेंडर लावायचा, मुखवटा लावायचा, तर तो प्राणवायू येत राहतो आणि मग किती तास समुद्राखाली आपल्याला वावरता येतो. तुम्ही तिकडे जा, ते शिका आणि पाण्याखाली फोटोग्राफी करता येईल असे कॅमेरे पण तिकडे मिळतात, ते पण घेऊन या आणि बघा मग तिथे काय तुम्हाला दिसतंय ते. आणि चक्क कॉलेज प्राध्यापकांचा त्याने सल्ला ऐकला. हो, ते केले, ते तिकडे गेले, ते सगळं तंत्र शिकले, कॅमेरे आणले, परत फोन, परत तेच. आणि ते म्हणाले, हे बघा हे असं दिसतंय, त्या फोटोग्राफी केली मी, त्याच्यामध्ये ती तटबंदी दिसते, काहीतरी एक भिंत दिसते, ती साधारणपणे 1.5-2 किलोमीटर लांब समुद्रात विजयदुर्गापासून काही अंतरावर आणि जवळजवळ 3 मीटर रुंदीची, 10 कोटी साधारणपणे. आणि ज्या ठिकाणी समुद्र उठत आहे त्या ठिकाणी भिंतीची उंची कमी, जिथे खोल आहे तिथे भिंतीची उंची जास्त, पण त्या भिंतीचा माथा मात्र सपाट, अशी ती साधारणपणे भिंत आहे. पण ते म्हणाले, ही भिंत कोणी बांधली. म्हटलं, मी तर नाही. ते म्हणले, तसं नाही, ते कोणच्या काळात बांधली काही तुम्ही सांगू शकाल का. म्हटलं, तुम्ही असं करा, 2 पावलाला जा, हे गुजे केली आहे तिथे NIO आहे, तिथे NIO आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. तिथे डॉक्टर SR राव हे मरीन आर्किओलॉजिकल इंजिनियर आहेत, ज्याने बुडालेल्या जागेचं संशोधन केलेलं आहे. ते तुम्हाला याच्याबद्दल काहीतरी सांगू शकते. आणि ते गेले गोव्याला आणि तिथं मला त्यांनी फोन केला, ते रावांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं 17व्या शतकाच्या साधारणपणे मध्यावर या भिंतीचं बांधकाम झालेलं आहे. त्याच्यापेक्षा ही जुनी नाही भिंत. 17व्या शतक म्हणजे 1650च्या 17व्या शतकाचा मध्य म्हणजे 1650 नंतर. आणि शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये तो विजयदुर्ग बांधलाय. तर मी जे त्यांना सांगितलं होतं त्या विजयदुर्गाला एक तटबंदी म्हणजे एक असा तो तटबंदीचा भाग, त्याच्या बाहेर आपण कांदा कापल्यावर जसं ती एखादे गोल वर्तुळा दिसतात तसं तो विजयदुर्गाचा भाग आहे. पहिलं सर्कल, मग दुसरं, आणि त्याच्या बाहेरचं तिसरं, अशी तिहेरी तटबंदी आहे असं मी त्यांना सांगितलं. मग आता ही आम्हाला 4थी तटबंदी मिळाली. परत मगाच त्यावेळेला इतकं आपलं अभियांत्रिकी ज्ञान प्रगत नसल्यामुळे समुद्राच्या तळाशी एवढं प्रचंड मोठं बांधकाम करणं, आज देखील आपल्याला समुद्रामध्ये अशी जर काही मोठी बांधकामं करायची असतील तर परदेशी मदत आपण घेतो, परदेशी तंत्रज्ञांचा सल्ला घेतो. त्यामुळे
अशा तऱ्हेचं बांधकाम 300 वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी करणं हाच एक मोठा अद्वितीय असा भाग आहे. आणि तो किल्ल्याच्या रक्षणासाठी आता हां याच्यात हे असं बऱ्याच व्याख्यानामध्ये सांगतो. आणि मग मला हे सगळं सांगून झाल्यावर लोक विचारतात मग ते होड्या फुटल्या कशा, युद्धनौका फुटल्या कशा. तर मराठ्यांची जी जहाजं होती त्यांचा तळ जर आपण उभा सेक्शन घेतला म्हणजे वर्टिकल सेक्शन घेतला तर तो असा उथळ असायचा. आणि हे जे पोर्तुगीज किंवा युरोपमधून आलेली मंडळी त्यांच्या नौकांचा तळ असा असायचा, व्ही आकाराचा असायचा. त्यामुळे जर इथे भिंत असेल आणि ही जर नौका जायला लागली तर ती त्याच्यावर आपटणार आणि ती जोरात येत असल्यामुळे तो दणका जोरात असणार, ती फुटणार. पण मराठ्यांची जहाजं मात्र त्याच्यावर सरळ जागी करू शकत होती. त्यामुळे खाली असं काही बांधकाम आहे याची शंका सुद्धा कोणाला कधी आली नाही. त्यामुळे आपल्याला सोयीचं पण परदेशी लोकांना जे आपले शत्रू आहेत त्यांना ते नक्कीच अडचणीचं ठरेल. अशा तऱ्हेचं बांधकाम समुद्रामध्ये त्यावेळेला करणं हा शिवाजी महाराजांच्या जलदुर्ग बांधणीचा परमोच्च आविष्कार आहे असं मला नेहमी वाटतं. आणि मी याला देखील वैज्ञानिक प्रयोग म्हणतो. हे विज्ञानावरच आधारित हे बांधकाम केलं गेलेलं आहे. ते अगदी पातळ भिंत नाही बांधली, एका विटेची भिंत नाही आहे ती, 10 फूट रुंदीची 3 मीटर रुंदीची ती भिंत आहे. म्हणजे किती जाडीची ती भिंत बांधायला पाहिजे याचा काहीतरी विचार केला असताना ते विशेष ज्ञान वापरूनच केलेलं हे तंत्रज्ञान आहे. तर आत्तापर्यंत जे मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितल्या या सगळ्या वैज्ञानिक आहे असं माझी समजूत झाली आहे. तुमची समजूत झाली असली तर व्हाय म्हणा, नाही तर सोडून द्या. आत्ता नेमकं माझ्या घड्याळ नाही आहे, मला तुम्ही वेळ झाली की मला सांगा. कारण आमच्या तासाला कसं घंटा वाजते, इथे काही घंटा आज वाजणार नाही. 10 मिनिटं ठीक. आता आपण थोडंसं डोंगरी किल्ल्यांवर येऊ. तर डोंगरी किल्ल्यांमध्ये मेहगिरी दुर्ग ज्याला आपण हिल फोर्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर देखील शिवाजी महाराजांनी केलेले अद्भुत प्रयोग. म्हणजे किल्ले पाहायला जायचं ते हे शिवविज्ञान आपण समजावून घेण्यासाठी जायचं असं मी नेहमी समजतो. समजा हा डोंगरी किल्ला आहे आणि या डोंगरी किल्ल्यावर यायला मला या ठिकाणी दरवाजा पाहिजे, तर या ठिकाणी यायला वाट कुठल्या कुठं असू शकेल का अशी सरळ वाट इथपर्यंत येऊ शकेल, या बाजूनी वाट येऊ शकेल, या बाजूनी वाट येऊ शकेल, कोणत्याही बाजूनी वाट त्या किल्ल्यावर येऊ शकेल. त्या दारात शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सगळ्याच किल्ल्यांवर नेहमी वाट इकडनं. म्हणजे हा डोंगर उजव्या हाताला राहील अशीच ती त्या दारापर्यंत येणारी वाट आहे. मी ज्यावेळेला शाळेमध्ये होतो ना, मला शिक्षक चांगले होते. माझे विद्यार्थी काय म्हणतात मला माहित नाही. तर 5वीचा वर्ग, मी 4थीतून 5वीत म्हणजे पहिल्याच वर्षी गेलो. तर ते मला एक यशम लेले, यशवंतराव लेले नावाचे फार सुरेख शिक्षक, मला सगळेच शिक्षक चांगले मिळाले. तर त्यांनी ते आमचे वर्गाचे वर्ग शिक्षक, क्लास टीचर, त्यांनी सांगितलं पहिल्याच तासाला की तुम्हाला ज्या वेळेला क ची बाराखडी उत्तम येईल तेव्हा तुम्हाला काही अवघड राहणार नाही. त्यावेळेला मी बावळट नव्हतोच. माझे मित्रही तसे होते. दुसऱ्या दिवशी ती गडीची पाटी असायची, ते 4 फेसेस मिळायचे, क का की की बू बू कम कहा पर्यंत 4 पाट्या भर. सगळ्यांनी आम्ही आपल्या पाट्या दप्तरात घालून त्या आणल्या यशवंतरावांच्या तासाला दाखवल्या. म्हणजे हे काय केलं म्हटलं, काल नाही का म्हटले तुम्ही, आता गणिताची कायम भीती आम्हाला. आम्हाला याचा अर्थ मी आदराती बहुवचन नाही बरेच पण. तर ते म्हटलं काल तुम्ही सांगितलं तेच आहे की. ते म्हणले हे नाही की कची बाराखडी, का कधी कसं कशाला कशावरून हे प्रश्न तुम्हाला पडतील आणि त्यांचा उलगडा तुम्ही घेऊन करून घ्यायचा प्रयत्न करा. त्या पायसाठी टाळ्या आहे ते दिसत तर मग लक्षात आलं की असं काही वेगळं दिसलं की आपण त्याला का प्रश्न विचारायचा. तर हे असं का इकडनंच वाट का. तुम्ही बहुतेकांनी प्रतापगड पाहिला असेल असं मला वाटतं. आपण त्या गाडी तळावर आपल्या गाड्या ठेवतो आणि त्या प्रतापगडाच्या दाराकडे यायला लागतो. आपल्या उजव्या हाताची तटबंदी दिसते. काही लोक चुकून त्या बुरुजाला अफजल बुरुज म्हणतात, अफजलचे काही संबंध नाही त्याचा. तर ते उजव्या बाजूला तटबंदी दिसते आणि खालना ती वाट अशी जाते, दारापर्यंत जायचंय. त्यावेळेच्या युद्धासाठी ते सैनिक ते
शत्रूचे असो नाही तर आपले मराठी सैनिक असो, ढाल आणि तलवार हीच शस्त्र ते वापरत होते, हीच आयुध त्याच्याकडे असायची. आणि तुम्ही कुठच्याही संग्रहालयाचा ती ढाली लावलेली असतात तिथे, ती ढाल मागच्या बाजूने पहा, ते असे तोंड फेसिंग अवर साईड असे ते लावले असतात, त्याची मागची बाजू बघा, कुठल्याही ढालीला मूठ नसते. आता एका संग्रहालयात नसतील, दुसऱ्या संग्रहालयात नसतील, कुठल्याच संग्रहालयात ढालीला मूठच नाही. मग इन लॉट या सगळ्या मुठी काही पोटी घेतल्या का काय काढून? तसं नाही, त्या ढालीला तरी मूठ नसतेच. हे आपलं स्टेजवर ऐतिहासिक नाटकामध्ये दाखवतात की असं गोल तव्यासारखं आणि त्याला मागच्या बाजूला मूठ, ती खातात धरायची, मग हर हर महादेव काय ते भवानी दे काय म्हणायचं असेल ते करत जायचं. खाल अशी वापरायचीच नसते. तुम्ही 1 नोव्हेंबरला संध्याकाळी मराठी बातम्या बघा कोणत्याही वर्षी, ते बेळगावमध्ये कर्नाटकातले सैन्य ते पोलीस जे काही करतात त्यांच्या ढाली ट्रान्सपरंट असतात, म्हणजे तितपीत ट्रान्सपरन्सी आहे बरं का त्यांच्याकडे. त्या ढाली ॲक्रिलिकच्या असतात. त्या ढालीत असा हात ठेवलेला असतो, समजा ही ढाल असेल तर असा तो हात ठेवलेला असतो, इथे गुळखी असतात आणि त्यातनं चांबड्याची वादी ते बांधून टाकायची असते. ढाल अशी बांधायची असते, अशी तव्यासारखी धरायची नसते, ते बांधायची असते आणि मग तो काय तलवारीने करायचं ते करायचं. ढाल ही आलेले हल्ले अडवण्यासाठी आणि तलवार ही हल्ला करण्यासाठी, आणि बहुतेक थोडे क्लिंटन सोडायचे पण उजव्या हाताने वापर करणारे असतात ना. तर ज्यावेळेला हा माणूस इकडनं इथे दरवाजापर्यंत येणार आहे तर त्याच्या आपण प्रतापगडच्या डोळ्या पुढे आणा, आपण इकडनं येतोय खालनं येतोय, तर ही सगळी तटबंदी आहे. या तटबंदीवरनं मराठी मंडळी ते शत्रूला नामोहरम करायचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात दगडांना तोटा नाही, मी खऱ्या दगडांबद्दल बोलतो. तर तटबंदीवर असलेली मंडळी हल्ला येणाऱ्या शत्रूवर कधी कधी धनुष्याला लावलेले बाण, कधी कधी ते ठासणीच्या बंदुकातल्या गोळ्या, कधी फाले, आणि प्रचंड वेळेला बहुसंख्य वेळेला छोटे छोटे टेनिसच्या आकाराचे दगड, टेनिसच्या बॉलच्या आकाराचे दगड वरनं खाली टाकायचे. तर 40-50 फुटावरनं जर सणसणत दगड आला आणि तो आपल्याला लागला तर किती नाजूक अशी काहीतरी गुदगुल्या होतील ना. तर तसं या येणाऱ्या माणसाला ते दगड अडवायचे आहेत. आणि ही मंडळी बरीच आहे आणि अंतरही बरंच आहे. त्या तुझ्याच्या टोकापासून महादरवाजापर्यंतचं अंतर बऱ्यापैकी आहे. वरनं येणारे दगड जर त्यांनी त्या तलवारीने अडवायचे ठरवले तर मी लहानपणी एकदा ते पतंग करायचा आणि होममेड, ते बांबू आणला आणि ते वेळीवर हे सगळं केलं आणि दुसऱ्या दिवशी आईला काकडी चोचवायची होती आणि ती म्हणली हे काय? मी म्हटलं काही नाही, मी ते पतंग केला ना काल. मग काय माझ्या पाठीचं दीर्घ झालं तर सोडून द्या. तर तशी थार जाईल त्याची, ते खांड पडतील त्या थारेला, तलवारीला. वरनं येणारा दगड जो मी अडवत बसलो त्या तलवारीने, तर मी इकडनं येतोय आणि वरनं ही मंडळी दगड मारत आहे. मग मला दुसरा पर्याय काय, माझी ढाल जी आहे डाव्या हातात अडवण्यासाठी ती मी इकडे करायची. आता मी असं चाललोय, ते असं ते पाय असं टाकत जर मी गेलो तर मला नाही वाटत 10 फूट मला सरळ जाता येईल. आणि ती परत धारेची तलवार ती कुठे घुतली बितली आपली जातात पैसे खोपताना, हे काय खरं नाही. आता तरीही मंडळी जर इथे यायच्या आधी त्यांनी असं ठरवलं काही नाही, आपण ती तलवार डाव्यानं घ्यायची आणि डाव्या हाताची ढाल इकडे बांधायची, आणि केलं तसं आणि आले इथपर्यंत. आणि 5-7 मराठी मंडळी हर हर महादेव करत नुसतीच बाहेर आली रोड. ते बदला बदली कशी ती शक्य. जेव्हा शत्रू इथे येतो कसा ते बघून शिवाजी महाराजांनी हे असं नेहमी डोंगर उजवीकडे ठेवून येणारी वाट निर्माण केली. तुम्ही प्रतापगड बघा, राजगड बघा, पण आमच्या सिंहगडला, आमचा म्हणजे पुण्याजवळ आहे म्हणून आमचं सिंहगडला असं नाही आहे. पुरंदरवर नाहीये, पन्हाळ्यावर नाहीये, जे जुने किल्ले आहेत तिथे नाही असं वापरलेलं ज्ञान. हे शिवनिर्मित दुरांमध्ये वापरलेलं ज्ञान आहे, हे विशेष ज्ञान आहे. आणि याच्यामध्ये हे जे काही वापरलंय याला मी विज्ञान मानणार. शेवटी कसं आहे की हे विशेष ज्ञान या लढाईसाठी अत्यंत उत्कृष्ट तंत्रज्ञान म्हणून त्याने वापरलंय. का आई केलं नाही, फक्त जाई नेमकी वाट दिशा कुठची असावी त्यांनी ठरवलं. आता दरवाजाशी आल्यावर मग अशी निनादरावांनी दाखवलं ती जीबी आहे, पण रायगडाचा तो जीबी आहे, ती जीबी आहे ती नेमकी बुरुजच आहे.
कंधारच्या किल्ल्याची तर अप्रतिम जिबी आहे. आपले पंतप्रधान त्यावेळेला लाल किल्ल्यावरनं भाषण करतात, ते जिबीवरनं उभं राहूनच भाषण करत असतात. तर अशी जिबी ही त्या बुर्जा म्हणजे दाराच्या शेजारीचे 2 बुर्ज असतात, त्याच एका बुर्जाला अशी कट द्यायची आणि त्याचा जिबीसारखा वापर करायचा. आणि ती जागा इतकी अरुंद, म्हणजे तुम्ही जर प्रतापगडला कधी गेलात ना, ते बुर्ज इतक्या जवळ आहे. तर FSI कमी म्हणून जवळजवळ बांधले का काय कोणच ठेव. तसं नाहीये. लुकड्यातला लुकडा हत्ती जरी आणला तरी तो दरवाजापर्यंत ते फटीत जाणार ते. अशी त्यांनी व्यवस्था केली. परत तो फास्ट बॉलर असतो की नाही, तो जरा जास्त स्टार्ट घेतो, जोरात येतो, तो चेंडू टाकतो. तर हत्तीला देखील धडक मारायची असेल, नुसतं उभं धडक नाही होत. त्याला लांबून यायला लागतं. तो ज्या वेळेला तिथून येईल तेव्हा तिथे पायऱ्या ठेवल्या आहेत. मगाशी दिनादरांचा उल्लेख केला, पायऱ्या ठेवल्या. तर पायऱ्या चढून ते धडक मारणं अवघड आहे. आणि ते अरुंद फटींना कसं बसं आलं ते पुढची जागा आहे ना रणमंडळासारखी, ती इतकी थोडी ठेवली आहे. बरं सगळ्या बसून ते तिथनं वरनं हल्ला करणारच आहेत. दगड आहेत, ते ठासलेल्या बंदूक आहेत, जळते बोळे आहेत, पाणी आहे, काय जे टाकायचं ते सगळं टाकता येईल तिथे. आणि ती समजा एखादा हत्ती त्या आला असा मारला, ते धूळ पडल्यानंतर त्याच्या बरोबर चढू ते शत्रू सैनिक येणार कसे दरवाजापर्यंत? अशक्य. तर दरवाजातूनही आत आले. अशी आपण ती पारदर्शिका बघितली. रायगडचा महादरवाजा दाखवला होता आणि त्यातनं आतनं ते जे अलंगा दाखवला ते बघायचं पाण्याला. तर तिथे देखील गंमत आहे. ज्या वेळेला हा रायगड तुम्ही पाहिला नसेल तर पहा होता. इकडनं असं यायचं, असं यायचं, पूर्वाभिमुख दरवाजातनं आग यायचं, मग ते लगेच तो डेड येत आहे, मग असं परत वळायचं. तिथे परत अरुंद फट आहे आणि तिथनं असं वर पुढे यायचं. मग रायरीचे जे 2 बुरुज आहेत जुन्या रायगड किल्ल्याचे, त्या बुरुजामधनं ती वाट वर येते. मग काय फारसे नाही, 800 पायऱ्या फक्त शिल्लक राहतात. ते 800 फूट शिल्लक राहतात, तेवढून चढायचं. बाकी काय 1750 तर पायऱ्या. म्हणजे आम्ही जाणार आहोत, म्हणजे आज रात्रीच जाणार आहोत रायगडला. तर ते जे काही चढायचं आहे तिथे शिवाजी महाराजांनी एक गंमत केली आहे. आणि ती मी निनादराव आम्ही ते 2-3 दिवाळ्यांमध्ये असं केलं की त्यावेळी दिवाळीत मंडळी घराबाहेर पडत नसत. चकली चिवडा ते का कडवळी ते कोण सोडणार, लाडू बिडू सगळं असतं. तर त्यावेळेला लोक दिवाळीत बाहेर पडत नसतं. आता दिवाळीतच जास्त बाहेर पडतो. म्हणजे माझा एक नातेवाईक आहे, वृद्ध आहेत, ते म्हणाले तुम्ही सगळं उलट केलं. पूर्वी आम्ही घरी जेवायचो, सिनेमा पाहायला बाहेर जायचो. तुम्ही घरात सिनेमा ठेवता, जेवायला बाहेर जाता. तर तसं आम्ही ते तेव्हा उलट करत होतो की दिवाळीच्या सुट्टीतच जायचं, म्हणजे आमच्या भोवती कोणी माणसं जमायचे. तर एकदा आम्ही गेलो, असे ते दरवाजापर्यंत गेलो. म्हटलं हे बघितलं का वर काहीतरी बांधकामासारखं दिसतंय, काय ते टकमक टोकावरनं विनेद्रीतला बघितलं, बायना किंवा पानला बघितलं की दिसतं काहीतरी. काही आम्ही त्या सॅक तिथे टाकल्या आणि माझ्या सॅकमध्ये काही पुस्तकं होती रायगडाबद्दलची, ती. आणि निनादरावांच्या सॅकमध्ये खायचं प्यायचं नाही जे काय होतं ते त्याच्या सॅकमध्ये घेतलं होतं. आम्ही असं ते वर चढून गेलो. 2 हात 2 हाय लावत कसे बसे आम्ही अर्धा पाऊण पोचलो होतपर्यंत. आणि तिथे या दालनाच्या अर्ध्या आकाराची प्रचंड मोठाली 3-4 टाकी आहेत. अर्धी खोदलेली ना अर्धी बांधलेली अशी ती टाकी आहे. तर मला विचार असा आला की किल्ल्यावर टाकी कशासाठी? तर पाणी साठवण्यासाठी. पाणी कशासाठी? आंघोळीला आहे, कपडे धुवायला आहे, स्वयंपाकाला आहे, प्यायला पाणी लागतं, जनावरांना पाणी लागतं, बागेला पाणी घालायला लागतं, सगळ्यासाठी पाणी लागतं. मग त्या टाक्यांवर समजा एक बादलीभर आपण ते पाणी तिथे भरलं आणि खाली उतरत आलो, कारण वर चढायला शक्यच नाही, ते खालीच. ते खाली आलं तर ते तपेलीवर सुद्धा पाणी त्यात शिल्लक राहत नाही. किती सोपी वाट आहे. मग अशा अवघड जागी ती टाकी खोदली कशाला निर्माण केली तिथे टाकी? असं अप्रयोजक करणं काही योग्य नाही. मग एकदम मला आठवलं की ते आवडसकरांचं जे पुस्तक आहे रायगडची जीवनकला, 14वं संकीर्ण प्रकरण आहे, त्याने एका कागदाचा संदर्भ दिलाय. तसं 26 जुलैला मुंबईत तो एकदा पाऊस पडला होता खूप, तसं ते 1780 साली झालं होतं. प्रचंड पाऊस पडला. आधी कोकणमध्ये पाऊस जास्त, त्या दिवशी आणखीनच जास्त पडला. जुलै महिना होता आणि त्यातलं एक टाकं आपलंच फुटलं. तो जो लोंढा खाली आला, म्हणजे टाक्यातला या दरवाजाचा इथे तो लोंढा आला, तो काही नुसतं पाणी आलं नाही, तो सगळा मलबा घेऊन आला खाली. दगड माती काय जे झाडं झुडपं जे काय ते सगळं ते घेऊन खाली आला. आणि ते रायगडच्या दरवाजाचे पाणी जाण्यासाठी जे आउटलेट आहे तो सगळा तुंबला. आणि ते पाणी एवढं वाढायला लागलं की त्या कागदात असं लिहिलंय की
तर दरवाजा उन्मळून पडेल का काय असं अशी भीती वाटायला लागली. नंतर मग मध्ये पाणबड्या घातला असेल तो तुंबा काढून टाकू तो सगळा ट्रॅफिक जॅम नाहीसा केला. तर मला असं नेहमी वाटतं शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी आयुष्याची पहिली लढाई न लढता जिंकली ती भातवडीची लढाई. नगर जिल्ह्यामध्ये भातवडी गाव आहे आणि त्या मार्च म्हणजे उन्हाळ्याचा हंगाम आहे आणि ही शहाजीराजांविरुद्ध जी आलेली मंडळी होती की आलेल्या शत्रूंविरुद्ध शहाजीराजे आपलं सैन्य घेऊन गेले होते. तर ती नगर जिल्हा म्हणजे पाण्याची किती मुबलकता आहे ते मला माहिती आहे, आताच नाही त्यावेळेचं. तर तिथे ते पाणी नसतंच नदीच्या पात्रामध्ये, डोळ तिथे काय फारसे नाही. मग वाळूमध्ये डवरा करायचा, खोलगट खड्डा करायचा आणि मग वाटीनी करवंटीनी ते पाणी भरून ते आपल्याला काय वापरायचं यायचं. आणि हे सगळं ते नदीचा काठ चढून वर जायचं, मग आपल्या हातीन घोड्यांना पाणी पाजायचं, हे अवघड आहे. पण त्यापेक्षा आपला तळच जर ते नदीच्या पात्रात टाकलं तर मग ते पाणी घेणं आपल्याला वापरणं सोपं पडेल. बरं, पावसाळा आपलं लांब आहे तेव्हा आता टाकायला काहीच हरकत नाही. शहाजीराजांनी त्या भातवडीच्या वरच्या बाजूला एक बंधारा होता, तो सुरू केला फोडला. आणि केव्हा फोडला तर रात्री सगळी मोगल मंडळी झोपेत आहे अशा वेळेला ते पाणी तिथे अशा विधाने तो फोडला. आणि मग तो पाण्याचा लोंढा आला, त्याच्यावर तो चिखल आला, ते सगळं सैन्यच वाहून गेलं. लढायला काही शिल्लकच नाही. जे काही तिथे चिपटून शिल्लक राहिले होते तर ते चिखलामध्ये हलूच शकत नव्हते. लढाई बिडाई बाजूलाच राहील. आणि न लढता ही लढाई जिंकलेली भातवडीची लढाई आहे. तर ही रायगडावर आपल्या वडिलांनी पहिली लढाई जशी केली तशी भातवडीचीच इथे ही सोय करून ठेवली. शत्रू जर चुकून आलाच त्या महादरवाजापर्यंत आला, महादरवाजाही पडला. त्याच्याबद्दल शिवशाहिराने एक छान वाक्य लिहिलंय, एक वेळ रावणाच्या हृदयामध्ये सीतेला प्रवेश मिळेल, सीतेच्या हृदयामध्ये रावणाला प्रवेश मिळेल, पण या दरवाज्यातून शत्रूचा पाय आत पडणं अशक्य, इतका जो भक्कम आहे. तर असा दरवाजा शत्रूंनी जिंकलाच तर आपणच सुरू लावून हे टाकी फोडायची आणि तो जो पाण्याचा लोटा जाईल तो त्या दरवाज्यातच जाईल. तर तिची स्थिती अशी आहे की बरोबर त्या दरवाज्यातच पाणी जाईल आणि बरोबर नेले त्या आणलेला सगळा खरवडा म्हणजे तो मलबा तिथे साचे. पण त्यावेळेला लोकांना काही माहित नाही की असं काहीतरी ट्रिक आहे वर, त्यामुळे गंबूट घालून येणार नाहीत मंडळी. त्यामुळे आधी ती लोंढ्याबरोबर वाहूनच जाते, खाली लगेच कडा ती नाही वाहून गेली, ती तरी चिकटून राहिली. ज्या चिखलामध्ये त्यांना जाय करणं अवघड. आणि न लढता हे शत्रू सैन्य गारद करून टाकायचं. आणि तरी जरी काही टिकाव धरला ते पुढचं ना 800 फूट कसे बसे आपण दरवाज्यापर्यंत आलोय. ती गोमुखी तटबंदी हे सगळं करून बरं हे पाण्यात नाही वाचलो आपण. आता आणखी 800 फूट पुढे काय आहे याचा एक मनोवैज्ञानिक दबाव, सायकोलॉजिकल वॉरफेअर ही शिवाजी महाराज इथे खेळतात. आणि पुढे त्याची उमेदच नाहीशी करून टाकतात त्यांची. का आतापर्यंत हे जे काही आपण अनुभवलं ते इतकं अवघड होतं, आता पुढे काय आहे म्हणून त्याची लढायची उमेदच नाहीशी करायची. हाही या शिवनिर्मित दुर्गातला एक भाग आहे. तर अशा तऱ्हेचं सगळ्या रचना करणं याला मी शिवरायाचे दुर्ग विज्ञान असं म्हणतो. आणि याच्यावर मी एक छोटंसं पुस्तक लिहिलं, शिवरायांचे दुर्ग विज्ञान असंच ते पुस्तकाचं नाव आहे. पण ते दुर्दैवाने मी काल आमच्या प्रकाशकांकडे गेलो, ते म्हणले की अहो हे जरा पुस्तक संपत आलंय. म्हणजे संपतात माझी पुस्तकं. तर म्हणजे खपवायला मी आणलं नाही, फक्त दाखवायला आणलंय. कोणाला जर पाहायचं असेल तरी माझ्याकडे एक प्रत शिल्लक होती, त्यात काही पानं जरा उलटी सुलटी लागली आहेत म्हणून मी कोणाला विकत देणार नाही. हेही तर तुम्हाला जर बघायचं असतं तर हे जे काही मला शिवरायांचं दुर्ग विज्ञान म्हणायचं होतं जे मी तुमच्यापुढे मांडायचा थोडासा प्रयत्न केला, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला या पुस्तकातनं कदाचित जरा आणखीन तपशिलाने वाचता येईल. खरं तर मुंबईसारख्या महानगरी भटकणारी असंख्य मंडळी असताना आणि आमचे तुकाराम दादांसारखे दुर्गपंडित इथे असताना मी इथे येऊन बोलावं अशी खरंच परिस्थिती नाही. तरी देखील सगळा हॉल जसा तसा भरलेला आहे. तर याच्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे. त्यासाठी एकच शब्द मी वापरणार आहे, ते म्हणजे धन्यवाद. म्हणजे तुमच्या पुढे येऊन मला बोलायची संधी मिळाली, तुम्ही ते ऐकून घेतलं, यामुळे मी धन्य झालो, यात वाद नाही.